नमस्कार मंडळी. आज आम्ही मासे पकडायला गेलो होतो आमच्या इथल्या खाडीत. आमच्या खाडीचं पात्र लहान आहे पण मासे पकडायला मजा येते. येथे वेगवेगळ्या पद्धतीने मासे पकडले जातात, पण खाडीचं पात्र लहान असल्यामुळे जाळ्याने मासे पकडणे सोपे आहे. मला ही पद्धत खूप सोपी वाटते इतर पद्धतींपेक्षा, त्यामुळे आज आम्ही जाळ्याने मासे पकडणार आहोत. तुम्ही पाहू शकता, ही जाळी विशिष्ट पद्धतीची आहे. ही सहसा बाजारात उपलब्ध होत नाहीत, ही खास बनवून घ्यावी लागतात. मासे पकडण्यासाठी हे जाळं नदीच्या पात्रात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत टाकावं लागतं. नदीचं पात्र छोटं असल्यामुळे हे सहज शक्य होतं. माशांची पळापळ व्हावी आणि जाळ्यात अडकावेत म्हणून पाण्याचा आवाज करावा लागतो. पाण्याचा आवाज करून झाल्यावर जाळ्यात मासे अडकले आहेत की नाहीत हे चेक करायचं. त्यानंतर जाळ्यात अडकलेले मासे शोधून नीट काढतात आणि ते आपल्या जवळच्या पिशवीत ठेवतात. ही पिशवी सुद्धा विशिष्ट पद्धतीने बनवलेली असते, जेणेकरून पाण्यात कोणतीही अडचण न होता ती इझिली कमरेला बांधता यावी अशी असते. आज आम्हाला बऱ्यापैकी मासे मिळाले होते. त्यात जास्त ते बोई मासे होते, एक मोठा सुळा होता आणि इतर छोटे छोटे मासे होते. तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेलच, खाडीत मासे पकडायच्या वेगवेगळ्या वेळा असतात. त्या भरती सुकतीच्या वेळेनुसार ठरतात. कोकणात खाडीत ही मासे पकडण्याची मजा एक वेगळीच आहे.
तुम्हालाही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.